स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विश्वातील आदर्श सकारात्मक परिवर्तनवादी चळवळींना वंदन. उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मी प्राध्यापक प्रज्ञाकिरण वाघमारे संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. प्रागतिक समविचारी व्यक्तींना एकाच विचार मंचावर एकत्र आणण्याच्या उदात्त हेतूने मोमिनू स्कूल ऑफ थॉट्स अकादमीची निर्मिती करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे नाते जपत या संस्थेतर्फे समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना समाजाला प्रबोधनात्मक दिशा देण्यासाठी संवादामार्फत विचार मंथन करण्यात येत आहे. विचार मंथनातून परिवर्तनाचे कार्य अविरत चालू राहणार आहे. याच संस्थेअंतर्गत ओपन डायस द टॉक शो हे मुलाखत सत्र आपण मानव कल्याणाचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे मुक्त विचारपीठ म्हणून निर्माण केले आहे व सर याचे पहिले मानकरी आहेत. गेल्या वर्षी याच तारखेला म्हणजे 5 डिसेंबर 2019 रोजी कवी अजय कांडर यांचा युगान युगे तूच ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कविता पुस्तक रूपाने प्रकाशित झाली. विशेष म्हणजे प्रकाशनापूर्वीच ते पुस्तक विक्री होऊन संपले देखील हा मराठी साहित्यातील एक मोठा विक्रम. व नंतर 7 डिसेंबरला दुसरी आवृत्ती काढावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स अकादमीच्या वतीने बाबासाहेबांच्या जीवन संघर्ष स्मृतींना समर्पित ओपन हाऊस द टॉक शो मध्ये महाराष्ट्राचे लाडके सन्माननीय कवी अजय कांडर सरांचे संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत. सर, आपण समाज कवितेत प्रतिबिंबित करताना व ग्रामीण जीवनातील सर्वांगीण बदल टिपताना आपली कविता समाज चिकित्सा ते चिंतनशीलता असा प्रवास करत पुढे जाते. क्रोध आणि हतबलतेपेक्षा प्रगल्भ मूल्यात्मक जाणीवांच्या आविष्काराने परिवर्तन शक्य आहे असा ठाम विश्वास आपली कविता मनामनात निर्माण करते. मूल्यात्मक व समाज निर्मितीचे स्वप्ने वास्तव्यात उतरवण्यासाठी लढणारी आपली कविता आहे. माणूस, समाज, पर्यावरण यावर होत असलेल्या परिणामांमागील राजकीय हितसंबंध व हस्तक्षेप उघड करणारी आपली कविता आहे. आंबेडकरी तत्वज्ञानाला मूलभूत आधार मानणारी वैश्विक मानव कल्याणाचा गाभा असणारी आपली कविता आहे. सांस्कृतिक परिवर्तनशील मातीशी आपली वैचारिक नाळ घट्ट करणाऱ्या प्रेरणेमुळेच प्रतिष्ठेच्या 22 पुरस्कारांनी आपली कविता सन्मानित करण्यात आली आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेचा ऋणानुबंध शब्दबद्ध करण्यासाठी युगानुयुगे तूच बहुचर्चित कवितेच्या वर्षपूर्ती निमित्त आपण कवी अजय कांडर यांच्याशी समकालीन अस्वस्थतेबद्दल समोर जाताना कवीची चिंतनशीलता, आकलन व विचारधारा याविषयी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम सरांच्या व्यापक कार्याचा थोडक्यात परिचय करून मी देऊ इच्छितो. सन्माननीय कवी अजय कांडर सर सध्या तरुण भारत बेळगाव कणकवली कार्यालयात एक पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ते साहित्य अकादमीवर मराठी सल्लागार समितीचे 2019 ते 2018 या साली माजी सदस्य होते. साहित्य अकादमीचा प्रवास फेलोशिप 2003 चे ते मानकरी आहेत. अवान ओल, हत्ती इलो, युगान युगे तूच सरांचे हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. शाळा, महाविद्यालय ते विद्यापीठीय स्तरांवर अभ्यासक्रमात सरांच्या विविध कवितांचा व कविता संग्रहांचा समावेश आहे. अवान ओल, हत्ती इलो काव्य संग्रहावर एमफिल पीएचडी चे संशोधन झाले आहे. विख्यात अभिनेते सयाजी शिंदे निर्मित आणि राजीव मुळे दिग्दर्शित मराठीतील बैल या विषयावरील बैल अबुल बाला या नाटकात सरांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. हिंदी, उर्दू, इंग्रजी, मल्याळम या भाषांमध्ये सरांच्या कविता भाषांतरित देखील करण्यात आल्या आहेत. विविध संपादित ग्रंथात सरांच्या कवितांचा समावेश देखील आहे. अवान ओल, हत्ती इलो आणि युगान युगे तूच मधील कवितांचे नाट्य रूपांतर व नाट्य अभिवाचन देखील झालेले आहे. तसेच महादू चित्रपटाचे लेखन देखील सरांनी केलेले आहे. 84व्या आंतरराष्ट्रीय पेन काँग्रेस संमेलनात जगभरातील कवींबरोबर मराठीचे सरांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलन तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेक वेळेस सरांच्या कवितेचे वाचन झालेले आहे. यानंतर टीव्ही, वर्तमानपत्रे, प्रस्थापित साहित्य संस्थेतर्फे सरांच्या अनेक प्रकट मुलाखती देखील घेण्यात आलेल्या आहेत. डोंबिवली येथे 23 व 24 मार्च 2019 या कालावधीत भरलेल्या 53व्या काव्य रसिक मंडळाच्या 2 दिवसीय संमेलनाचे सर अध्यक्ष होते.
कोल्हापूर तुरुकवाडी येथे 24 नोव्हेंबर 2019 रोजी भरलेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार व महाराष्ट्र फाउंडेशन सहित साहित्य क्षेत्रातील 22 पुरस्कारांचे सर सन्मानित आहेत. सर हे बहुआयामी व्यासंगी व साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी सरांचं इथं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो, युगानुयुगे तूच मधील एखादं सरांना जे खूप आवडतं अशा ज्या ओळी आहेत बाबासाहेबांवर, तिथून आपण सुरुवात करूया. सर वाचतो. धन्यवाद सर. एक कवितेचा शेवटचा तुकडा युगानुयुगे तूच मधला मी वाचून दाखवतो, ज्यासाठी ही मी पूर्ण कविता लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे बाबासाहेबांना अभिवादन करतो. कवितेचं शीर्षक आहे तुझी निळाई. तुझी निळाई एवढी विशाल आहे की तुझ्यात विचाराचे अनुकरण सत्यात उतरण्यासाठी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे झेपावत राहतो. तुझीच निळाई एवढी विशाल आहे की तुझ्याच विचाराचे अनुकरण सत्यात उतरण्यासाठी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे झेपावत राहतो. आता तुझ्याकडे एकच प्रार्थना, आता तुझ्याकडे एकच प्रार्थना. माझ्या रक्तात कोणत्या जातीच्या थेंबाचा अंशही कधी न मिसळो. कोणत्या जातीच्या थेंबाचा अंशही कधी न मिसळो. असा मानवतेचा वाहता झरा सतत पाझरत राहू. असा मानवतेचा वाहता झरा सतत पाझरत राहू. मला धर्माची ओढ कधीही नव्हती. मला धर्माची ओढ कधीही नव्हती. तरी प्रेम म्हणजे धर्म, तरी प्रेम म्हणजे धर्म. या ओढीची आस, या ओढीची आस माझ्या मेंदूत दिवसेंदिवस, माझ्या मेंदूत दिवसेंदिवस शतपटीत वाढत जाओ, शतपटीत वाढत जाओ. जो गावगाडा एकत्र येतो, जो गावगाडा एकत्र येतो, समूहाने बोलू पाहतो, समूहाने बोलू पाहतो. त्याच्या पाठीवर जातीचं अक्षरही नव्हतो, त्याच्या पाठीवर जातीचं अक्षरही नव्हतो. जे शहर श्रमकर्त्याच्या घामाने जाते भिजून, जे शहर श्रमकर्त्याच्या घामाने जाते भिजून. जिथे सर्व धर्माच्या अन्नाचा होतो काला, जिथे सर्व धर्माच्या अन्नाचा होतो काला. तिथल्या धर्म मार्तंडांची वाचा जडो, तिथल्या धर्म मार्तंडांची वाचा जडो. हिंसा आणि कौर्याचा, हिंसा आणि कौर्याचा गिरवला जातो पाढा. हिंसा आणि कौर्याचा गिरवला जातो पाढा. त्या शाहीलाही समतेचा पाना फुटो, त्या शाहीलाही समतेचा पाना फुटो. धन्यवाद. क्या बात आहे. सल्यूट सर. खूपच सुंदर, अगदी मनाला भिडणारी अशी कविता आहे आणि एकंदरीत या कवितेचा रोख वैश्विक मानवतेकडे आहे. या अनुषंगाने मी माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. सध्याच्या काळात मानवतावाद हा प्रत्येक विचारधाराने आपल्या आपल्या सोयीनुसार घेतला आहे असे आपणास वाटते का, व ते कसे? आणि आपण वैश्विक मानवतावादाकडे कसे पाहता? एक संवेदनशील कवी म्हणून आपण वैश्विक मानवतावादाकडे कसे पाहता सर? सर खूपच चांगला प्रश्न आहे आणि आपण ज्या पार्श्वभूमीवर हा संवाद वाढवत नेत आहोत एकमेकांशी आणि एक साखळी ती आपण घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या पार्श्वभूमीवरचा हा अतिशय महत्वाचा आजचा प्रश्न आहे आणि कळीचा आहे. खरं तर मानवतावादाची संकल्पना ही खूप व्यापक आहे. मानवतावाद हा बाबासाहेबांच्या दृष्टीने जर आपण पाहिला तर व्यापक अशा अर्थाने आहे की बाबासाहेबांनी माणसालाच नाही तर प्राण्यालाही प्रेम दिलं. आपण खूप लेखन त्यांचं वाचलं आणि विचार केला की बाबासाहेब हे, मी आत्ता मुंबई विद्यापीठाच्या आधीच्या एक तासाभरापूर्वी झालेल्या कवी संमेलनात माझी एक ओळ आहे, मला बाईचं काळीज लाभो असं मी म्हटलं नाही. बाबासाहेबांच्याच या युगानुयुगे तूच कविता संग्रहात ती ओळ आहे. तर ती काही मला सहज सुचलेली नाही. मुळात या सगळ्या विचाराच्या मागे बाबासाहेबच आहेत. तर बाईचं काळीज लाभो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा समग्र मानव जातीचा मी विचार करतो, समष्टीचा विचार करतो. आणि हा समष्टीचा विचार
फक्त माणसापुरता मी करत नाही. बाबासाहेबांची दृष्टी मला लाभो असं म्हणतो, ही सोपी नाही गोष्ट. म्हणणे पण एक जबाबदारीची गोष्ट आहे. म्हणजे आपण ती दृष्टी लाभणे, तसं वागणं ही खूप दूरची गोष्ट. पण आपल्या मनात तसा विचार येणे आणि बाबासाहेबांच्या विचारासमोर विनम्र होणे, यासाठी पण आपल्यात एक मानवी दृष्टी लागते. तर मानवी दृष्टी, मानवतेची दृष्टी ही समग्र प्राणी जात आहे. मग त्यात माणूस येतो, प्राणी येतात, सगळे येतात. तर त्यांचा कल्याण व्हावं अशी एक संकल्पना आपल्याकडे रुजलेली आहे. आणि ती कुठलाही महामानव, जगातला कुठलाही महामानव तीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी जे आधी म्हटलंय माझ्या संग्रहात, किंवा मी महाराष्ट्रामध्ये जो लेख लिहिला होता गेल्या वर्षी 6 डिसेंबरला पुस्तक येण्याच्या पार्श्वभूमीवर, की आपल्याला कुठल्याही महामानवाला, बाबासाहेबांना किंवा फुले असू दे, शाहू असू दे, कुठल्या जातीत बांधता येत नाही. बघा, आपल्याकडे जातीत बांधण्याचे जे प्रकार झालेले आहेत, तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याविषयी आपण नंतर बोलूच. पण आपल्याला एखाद्या महामानवाचा कल्याणाचा, मानवतेचा विचार घ्यायचा असेल, तर आधी त्या महामानवाला जातीतनं मुक्त करायला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येतं की तो महामानव मानवतेबद्दल कसा विचार करतो. जर आपण त्या महामानवाला जातीतच गुंडाळून ठेवलं, तर आपण त्या महामानवाचे, मानवतेचे कसे विचार घेणार? म्हणजे वैश्विकतेच्या पातळीवर मानवतेचा विचार करताना या जगातला माणूस एकच आहे, असा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि मी तोच विचार करतो. याचं कारण काय असेल? तर ज्येष्ठ समीक्षक जे आहेत औरंगाबादचे, त्यांनी, मी आता नाव ब्लँक झालो, पटकन मी नंतर सांगेन. तर त्यांनी, ते बाबासाहेबांचे विद्यार्थी होते, मिलिंद कॉलेजचे पहिले विद्यार्थी होते, सुधीर रसाळ. आणि सुधीर रसाळ सरांनी हा संग्रह वाचल्यानंतर मला फोन केला आणि म्हणाले, अरे अजय, हे फार चांगलं काम केलंस तू, आणि मी बाबासाहेबांचा विद्यार्थी होतो आणि मला त्याचा अभिमान वाटतो, आणि मला कुठलेही पुरस्कार मिळाले तरी मी बाबासाहेबांचा विद्यार्थी होतो, ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. ते एखादा समीक्षक असा सांगतो आणि त्या कवितेवर प्रतिक्रिया देताना नकळत आपल्या मनातले बोल बोलून जातो. आणि त्यांनी एक गोष्ट खूप चांगली सांगितली, की बाबासाहेब यांना आपल्या देशाच्या सीमेत बांधता येणार नाही. बाबासाहेब हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत आहेत, या दृष्टीने बघायला पाहिजे, आणि तुझी कविता या पद्धतीने विचार करायला लावते. बाबासाहेबांना सगळ्यांपासून मुक्त करून ते अखिल मानवाच्या जातीच्या कल्याणाचा विचार करणारे बाबासाहेब आहे. म्हणजे बाबासाहेबांनी किती मानवतेचा विचार दिलेला आहे बघा. मला असं वाटतं की त्यांची सम्यक दृष्टी घेऊन वैश्विक विचार आपण जेव्हा करू, तेव्हा आपले व्यक्तिगत पातळीवरचे काही राग, लोभ असतील ते गळून पडतील. मी जी प्रार्थना केली ती मी कुठल्या देवाकडे केली नाही, की मी कोण आहे, नास्तिक आस्तिक मी काहीच मानत नाही, पण मी देव मानत नाही, मी माणसाला मानतो. हा, देव मानत नाही म्हणजे मी माणसातला देव मानतो असंही म्हणत नाही, पण मी माणसावर श्रद्धा ठेवतो. आपण माणसावर श्रद्धा ठेवली तर कदाचित सर तुम्हाला माझी मुलाखत घ्यावी लागली नसती. माणसावर श्रद्धा नाही म्हणून आपण एकमेकाशी बोलतो आहोत, आपण ही रांग वाढवत नेत आहोत. तर बाबासाहेबांनी मला दृष्टी दिली, ती मानवतेची दिली, माणसावर प्रेम करायची दिली. मला असं वाटतं की माझ्या घरात कुठल्या जातीचं प्रतीक नाहीत, कुठल्या धर्माची प्रतीक नाहीत, कुठल्याही जातीचं मित्रमंडळी विदर्भात येतात, गोव्यातून येतात, महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात येतात, आणि आम्ही छान जगत असतो. माझं छोटं कुटुंब आहे, एक मुलगी आणि पत्नी, आणि आम्ही छान असतो. पण मी माझ्या घरात माझ्या आलेल्या जवळच्या मित्रांना मी पण त्यांच्या घरी जातो. तर हा जो बंधू भावाचा जो भाव आहे, तो मला बाबासाहेबांनी शिकवला, एकत्र घट्ट ठेवायला. आणि मला असं वाटतं की आपण हे सगळं करताना फक्त बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करायला पाहिजे. मानवतेचा दृष्टिकोन हा बारीक बारीक गोष्टीवर सर असतो. म्हणजे समजा आम्ही इकडे काही कार्यक्रम करतो, मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देतोय, किती सूक्ष्म पद्धतीने बघायचं असतं बघा.
आपण एखाद्या वेगळ्या जातीच्या एखाद्या धर्माच्या माणसाला पुरस्कार दिला, मी एक चळवळ राबवतो समजा, मी पुरस्कार दिला आणि मी ज्या जात वर्गातनं धर्म वर्गातनं आलोय आणि तिथे मी काही प्रतिमा ठेवल्या, हा मी काही दीप प्रज्वलन केलं किंवा काही केलं, तर त्याला ते खटकेल ना. म्हणजे जसं पोलीस स्टेशनला सत्यनारायणची पूजा घालतात, अरे पोलीस स्टेशन हे सर्व धर्माचं प्रतीक आहे ना, तिथे पूजा कशी घालतात? तसं मी कार्यक्रम सगळ्या जाती धर्मासाठी करतोय, तर तिथे मी कसलीच पूजा करणार नाही, कोणाला हार घालणार नाही, कोणाच्या प्रतिमेचं पूजन करणार नाही. मी फक्त बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करेन. म्हणून बाबासाहेबांच्या एखाद्या विचाराचा तुकडा वाचून किंवा कवितेचा तुकडा वाचून मी उद्घाटन करेन. उद्घाटनाला मला कशाला प्रतिमा पाहिजे, मला कशाला दीप प्रज्वलन करायला पाहिजे? मी गेली 12-13 वर्ष काम करतो माझं स्वतःच इथे चळवळीत. मी सर कधीही कुठल्याही प्रतिमेचं, ना फुल्यांचं, ना शाहूंचं, ना बाबासाहेबांचं कुणाचंही पूजन करत नाही, ना दीप प्रज्वलन करत. मी विचाराचा एक तुकडा वाचतो किंवा कविता वाचतो. मला असं वाटतं की तिथे आलेला ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, माझा कुठलाही बंधू असेल, त्यांना बाबासाहेब महत्वाचे वाटायला पाहिजे. आणि बाबासाहेब हे कुठल्या एका धर्मात, एका जातीत बांधता येणार नाही. एका जातीत, एका धर्मात कोणाला बांधता येणार नाही आणि समग्र माणूस एकच आहे, हाच माझा मानवतेचा विचार आहे. खूप खूप सुंदर सर. धन्यवाद सर. ती नाळ आणि ते नातं आपलं जुळलेलं आहे, म्हणूनच सुरुवातीला आम्ही आमच्या ध्यानीमनी नसताना देखील आम्ही तुम्हाला बाबासाहेबांच्या कवितेचा तुकडा म्हणायला लावला आणि ती नाळ तुम्ही आमच्याशी जोडलीत आणि एकाच विचारधारेमध्ये आपण प्रवाहित आहोत. मी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. दुसरा प्रश्न जातीशी निगडीत. जाती अंताचा जे लढा लढणारे स्वकथित अनुयायी आहेत आजच्या काळात, त्यांनीच जातीचा सापळा बळकट केला आहे का, असं तुम्हाला वाटतं का? आणि खरी जाती अंताची लढाई व तिची अंमलबजावणी बाबासाहेबांच्या एकंदरीत आकलनातून आपण कशी पाहता? खूप कळीचा मुद्दा आहे आजच्या काळातला, पण मी बिंदास बोलेल. मला या विषयावर बोलायला आवडेल आणि खरं तर मी या विषयावर बोलायला आवडेल आणि मी पहिल्या वेळी बोलत असलो तरी मला काही वाटणार नाही आणि मी काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे आणि मला त्याचं भान आहे की उद्या काही निर्माण झालं तरी मी त्यासाठीच कविता लिहिलेली आहे, तर त्यामुळे मला काही वाटणार नाही. पण अगदी थेट आरोप आपल्याला असं करता येणार नाही की जाती अंताची चळवळ राबवणारेच जातीयवादी आहेत. मी असा विचार करतो उलटा, मग मी त्यांच्याकडे येणारच आहे आणि काँग्रेस शरद पाटील काय म्हणाले आहेत तर ते पण मी सांगणार आहे, म्हणजे कळेल की शरद पाटील हे आदरणीय आहेत. मला मी नम्रपणे त्यांचं वाचन करत असतो आणि माझे आदर्श आहेत. तर मी जातीबद्दल जे माझी विधान आहेत ती मी जाहीरपणे करत आलेलो आहे. तुम्हाला जर जातीचं ना मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही जातीच्या मंचावर जाता नाही. म्हणजे मी ज्या ज्ञातीतून आलोय, कुठलीही असू दे, दुर्दैवाने सर आपल्याकडे काय की जात माणसाला गर्भात चिकटलेली असते आणि गर्भातून माणूस आला की तो जातच घेऊन येतो, त्याला काही पर्याय नाही. तर त्यामुळे मी जरी बाबासाहेबांची कविता लिहिली तर अनेक प्रश्न मला उपस्थित केले गेले. आमच्या अनेक प्राध्यापक कवी मित्रांनी जाहीरपणे फेसबुकला विचारलं की अजय कांडरचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध आहे, अजय कांडर बाबासाहेबांच्या चळवळीत कुठे आहे. तर मी त्यांना काही उत्तर दिलं नाही, पण मी त्यांना आता या तुमच्या मुलाखतीतून उत्तर देतो. खूप छान प्रश्न विचारलात आणि सविस्तरच बोलतो. तर बाबा आमच्या सगळ्या मित्रांना माझ्या पाठच्या भावासारखे आहेत ते, म्हणजे माझ्यापेक्षा लहान वयाचा असणाऱ्या माणसांनी जो प्रश्न विचारले असल्यामुळे पाठच्या भावासारखे, बंधूसारखे आहेत. तर मी त्यांना एवढंच सांगतो की बाबासाहेबांनी मला माणसावर प्रेम करायला सांगितलं आणि माणूस ज्या जातीत ज्या धर्मात आहे त्याला मुक्त करायला सांगितलं. मी तेवढंच काम केलं युगाविनेतून. तर यात माझं काय चुकलं? म्हणजे चळवळ तुम्ही रस्त्यावर जाऊन घोषणा द्यायला पाहिजे म्हणजे चळवळ असते का? ती पण दिलेली आहे ना, मी सिंधुदुर्गात दिलेली आहे. माझा उत्तम पवार नावाचा मित्र आहे, आम्ही ते दलित चळवळी त्यांच्या सोबत होतो. त्याने खूप चांगलं काम केलं. मी त्याच्या सगळ्या बातम्या वृत्तपत्रात आहे, 30 वर्ष त्याच्या बातम्या छापत होतो. गेल्या वर्षी उर्मिला पवार आणि संजय पवार यांच्या कुटुंबातला उत्तम वारला आमचा मित्र जवळचा, तर त्याच्या सगळ्या बातम्या छापत होतो. आजही मी सगळ्यांच्या छापतो. मी असतो त्यांच्या सोबत. पण
आपण चळवळीचे नेते आहोत असा चेहरा दाखवणे आणि कविता लिहिणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. चळवळीचे नेते चांगलेच असतात आणि त्यांच्याबद्दल आदरच असतो. चळवळीच्या नेत्यांना तुम्ही क्रांती करा हा शब्द सांगण्यासाठी आमची कविता असते ना. आमच्या कवितेने कदाचित क्रांती होत नसेल, पण तुमची क्रांती करायला प्रोत्साहन तर मिळत असेल. नक्कीच. हा, आणि बाबासाहेबांवर अशी कविता लिहिणे ही काय चळवळ नाही का? आणि ती चळवळ नसेल तर सर तुम्ही माझी मुलाखत ठेवली असती का? पाना फुलाची कविता असती तर? नाही ना. प्रफुल्ल सावंत सर मला खूप आठवणीने सांगितली माझी मुलाखत केशव सखाराम देशमुख सरांनी घेतली होती मुंबई विद्यापीठातली. तर मला ती आठवण सांगितली तेव्हा मी आठवत होतो काय बोललो. तर खरं तर माझी आव्हान हा संग्रह आला होता आणि तरीही मी माझी हीच भूमिका बोललो होतो. तेव्हा कुठे मला माहित होतं की सांस्कृतिक राजकारण लिहिणारं, अधोपतन होणारं, एक प्रत्यक्षातलं राजकारणाचं अधोपतन होणारं, सामाजिक अधोपतन होणारं, हत्तीलो सारखी कविता लिही किंवा माणसाने माणसाकडे जाणारी कविता बाबासाहेबांवर लिहिणारी मी लिहीन. तर आपल्याला जातमुक्त व्हावं लागतं. जर सर मी तुमच्याशी बोलत असताना जातीच्या मंचावर मी जाणार नाही आणि उद्या करोडो रुपये मला पुरस्कार दिला आणि मी जर त्या जातीच्या मंचावर गेलो तर मी ही कविता लिहून काही उपयोग नाही. मी जातमुक्तच व्हायला पाहिजे आणि जर आधी गेलो असेल तर तुमच्या समोर मान्य करायला पाहिजे की मी गेलो होतो. आपण अतिशय प्रामाणिक राहायला पाहिजे. मी जर प्रामाणिक माझ्या आतमध्ये राहिलो नाही, मी माझ्याशीच प्रामाणिक राहिलो नाही तर बाबासाहेबांच्या विचाराशी मी प्रतारणा केल्यासारखे होईल. मला काय नाही मिळवायचंय ना आयुष्यात. मला मला संघटन करायचं आहे तुमच्यासारख्या माणसांची. तुम्ही आयुष्यभर आता माझे मित्र झालात की नाही सर? किती छान सांगितलं तुम्ही सुरुवातीला की आपण एक आहोत. आपण एक आहोत ही साखळी वाढवत न्यायला पाहिजे. मला खूप आनंद झाला की या विचाराची माणसं आपली मुलाखत घेत आहेत. खूप मुलाखती माझ्या झाल्या, पण या पद्धतीने तुम्ही बोललात हा मला मुलाखतीतला सगळ्यात आनंद देणारा क्षण होता. आणि आता पुन्हा जातीचे खूप मोठे प्रश्न आपल्याकडे झालेले आहेत. एका पुण्याच्या अंकात जडणघडणमध्ये चा विषयांक निघाला बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्त. त्यात माझी 1913 मध्ये 2013 मध्ये मुकुंद कुळे आणि जयंत पवारांनी छापलेली ही सुरुवातीची जी कविता आहे याची सुरुवात झाली आहे कवितेची, ती छापली होती. तर तो पीस त्या अंकात छापला गेल्यानंतर मला एका संपादकाचा फोन आला. तो म्हणाला मी एका दैनिकाचा संपादक आहे, तुझं नाव काय? तर मी म्हटलं हो ते वृत्त कवितेच्या खाली आहे. तर नावावरून तुझी जात कळत नाही. तर मी म्हटलं जात कळायलाच कशाला पाहिजे? कांडर हे नाव एवढं आहे की मी कुठल्या जातीतला कळत नाही. तर म्हटलं किती चांगली गोष्ट आहे. तर तो म्हणाले नाही नाही तू खरंच बाबासाहेबांचा हे नाही वंशज नाहीयेस. मी म्हटलं वंशजचा काय संबंध असतो? तर म्हणाले मी म्हटलं विचाराने आहेच. तर रक्त काय आपण हे करून घेतो का, टोकून घेतो का एकमेकाचं? तर मी म्हटलं माझी कविता वाचलत का? मी त्यात असं म्हणालोय, तूच एक असा भेटलास की तुझ्या रक्तात कुठली जात धर्म दिसली नाही, पंथ दिसला नाही मला. बाबासाहेबांबद्दल असं म्हटलं. तर तो म्हणाला नाही, मग मला शिव्या घालायला लागला. मी म्हटलं "अहो, शिव्या कशाला घालता? तर म्हणाला बाबासाहेबांना रे म्हणतोस. तर मी म्हटलं माझ्या बापाला मी रेच म्हणणार ना. आमच्या संस्कृतीत हेच आहे. आमच्याच बापाला आम्ही रेच म्हणणार. तर नाही नाही तू असं म्हणायचं नाही कवितेत अरे तुरेवर आले. नंतर मग नामदेव ढसाळ मी म्हटलं नामदेव ढसाळ सरांनी, अरुण काळेनी असे आमच्या जवळच्या अरुण काळे सारख्या मित्राने बाबासाहेबांना रे संबोधलंय. मी म्हटलं काही वाटत नाही. तर त्यांनी शिव्या घातल्या. मी फोन ठेवून दिला. जातीचं काय राजकारण आहे बघा. अस्मितेचं राजकारण काय आहे? बाबासाहेब आपल्या हातातनं सुटतात असं जर वाटत असेल, तर ही आपण मोठी चूक करतो आहोत सर. मोठी चूक करतो आहोत. बाबासाहेब जगाचे आहेत, भारताचे नाहीये. बाबासाहेब जगाचे आहेत. मी विनंती करतो आपण त्या दृष्टीने बघायला पाहिजे. आता अनेक गोष्टी आहेत किस्से मी कधीतरी लिहिणार आहे, की मी हे पुस्तक आल्यानंतर मी ज्या जातीतून आलो, हां, ते मग मला म्हणाले, "अरे बाबा, आम्हाला वाटत होतं तू आमच्या जातीतला आहेस." आणि मी ज्या जातीतला नव्हतो, ते म्हणाले, "अरे तू आमच्या जातीतला आहेस का?" तर मी दोघांनाही सांगितलं, "मी बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, मी कुठल्याच जातीतला नाही." तर हे भयानक आहे. मी कधीतरी असं लिहिणार आहे, की माझी जात शोधली जाते तेव्हा. आणि जाती अंताचा प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे, खूप प्रॉब्लेम आहेत. तर एकच किस्सा
मी तुम्हाला सांगतो, आणि जाती अंताबद्दल मी जास्त बोलत नाही. आपले कॉम्रेड शरद पाटील यांना जाती अंताच्या एका कार्यक्रमाला बोलवलं आणि निमंत्रण, त्यांनी कार्यक्रमाला जायचं, गाडी येणार आणि फोन आला त्यावेळी त्यांनी निमंत्रण बघितलं, आधी बघितलं नव्हतं. तर त्या पत्रिकेत अजय कांडर, संजय कांडर, विराज कांडर, कांडर 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 सगळे बघितले आणि मग म्हणाले, अरे हे सगळे कांडरच तुम्ही असाल तर जाती अंत होणार कसा? वेगवेगळ्या जातीतले पाहिजेत ना. आपल्याकडे जाती अंताचे प्रकार असे चालू आहे. मी अशा जाती अंताला नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. ओके. एकंदरीत माणसाच्या वैचारिकतेशी प्रामाणिक असणं खूप गरज आहे. म्हणजे तेच तुम्ही सांगितलेलं आहात. सर, आपलं एक विधान आहे की कविता निर्मितीद्वारे कवी कसे व कशासाठी, म्हणजे राजकारण करतो असं तुम्ही म्हणता. तर माझा प्रश्न त्या अनुषंगाने असा आहे की कविता निर्मितीद्वारे कवी कसे व कशासाठी राजकारण करीत असतो, अशा वेळी कवीची राजकीय भूमिका कोणती असावी असे आपणास वाटते? सर, खूप चांगले प्रश्न काढतात आणि बोलायला फार मजा येते तुमच्या बरोबर. धन्यवाद सर. खरं तर हा कळीचा मुद्दा आहे ना. सगळेच प्रश्न असे फार आजच्या अंतर्विरोधातले आहेत आणि त्यामुळे छान वाटतं तुमच्याशी बोलून. सगळ्यात महत्वाचं, मी राजकारण मानतो बघा, आणि राजकारण हे तुमच्या निवडणुकीपुरतं, प्रत्यक्ष किंवा सत्तेवर आलेल्या लोकांपुरतं नसतं. तुमचा जन्म होणे आणि पुढची वाटचाल होणे हा एक राजकीय भाग असतो. तुम्ही असं साधं मी गमतीने म्हणतो कधी कधी, ते अनेक लोकांनी ऐकलं असेल तर ते मी पुन्हा सांगतो. तुमच्या बायकोशी, तुमच्या पत्नीशी दिवसभरात एकदा तरी जर तुम्ही खोटं बोललात तर ते राजकारणच असतं संसाराचं. आणि माणूस बोलतो खोटं, आपण म्हणजे सगळेच सगळेच बोलतो ना. राजकारण करतात, सगळे पती राजकारण हा, करतात थोडक्यात. सगळे राजकारण करतात ना. तर हे राजकारण तुमच्या 5वीला पुजलेलं असतं. आपल्याकडे व्यापक पद्धतीने राजकारणाकडे बघायला पाहिजे. दुर्दैवाने आमचे साहित्यिक मित्र, अनेक प्राध्यापक वगैरे असतात, तर ते म्हणतात की कसलं राजकारण आहे हे, पण मत द्यायला जायचं नाही, लोक नालायक आहेत राजकीय, त्यांना भाषा त्यांची चांगली नाही, ते विकास करत नाही. ते खरंच आहे ना, आपण त्याबद्दल काही म्हणायची गरज नाही. मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर हे राजकारण चाललंय. आणि अगदी आत्ता शिक्षक परिषदेमध्ये अनेक कपिल पाटलांसारख्या आमदारांनी आरोप केलेला आहे की पैसे वाटले. शिक्षक आमदारासाठी जर पैसे वाटले जात असतील हा, तर कठीण आहे. पण मला असा प्रश्न पडतो की हा राजकारणातलाच भाग आहे आणि कवितेचा भाग आहे म्हणून बोलतो. आणि राजकीय बोलणं, विधान करणं हे काही कवीने करू नये असं नाही, ते करायलाच पाहिजे. तर शिक्षक आमदार असतो की शिक्षणासाठी आमदार असतो, ही व्याख्या बदलण्याची आज गरज आहे. शिक्षणासाठी असायला पाहिजे ना. ते शिक्षण कसं असायला पाहिजे? शिक्षण चांगलं असेल तरच शिक्षकांचे प्रश्न सोडवता येतात. शिक्षकांचे प्रश्न सोडून शिक्षण चांगलं आहे असं सांगता येत नाही. तर ते दोघांचंही आमदार असायला पाहिजे. शिक्षणाचे प्रश्नही सोडवणारा पाहिजे आणि शिक्षक आमदारही असायला पाहिजे. म्हणजे 2014 नंतर काय आलंय बघा हे सगळं, तर त्यानंतर अभ्यासक्रमच बदलला जातो. हा, म्हणजे आधीचं स्वातंत्र्याचं सगळं होतं, तर स्वातंत्र्यात फक्त अलीकडे सावरकरच कसे आले कळले नाहीत मला, बाकी मधले काही असं गायब होत आहेत. तर हे सगळं जे आहे ते आपल्याला कळायला पाहिजे काय नेमकं आहे. ते करणाऱ्यांनी ते वाईट नाहीये, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. आधीच्या लोकांनी ते केले, आपापली सगळं विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण विचारधारा पुढे नेण्याचा एक वर्ग असतो, त्याच्या विरोधातला मोठा रेटा लागतो तुम्हाला. आणि तो रेटा लागण्यासाठी बघा, आम्ही राजकारणाबद्दल बोलतोय, कवींचं राजकारण काय असतं पुढचा मुद्दा. तर तो रेटा लावण्यासाठी एखाद्या भागात, एखाद्या देशात राजकारणातून एखादा देश काळवंडला जातो, तेव्हा तुम्हाला सांस्कृतिक उंची वाढवावी लागते. आणि सांस्कृतिक उंची वाढवता तेव्हा समाजात प्रश्न पडतात. राजकारणातून समाजात प्रश्न पडत नाही, तो मेंदूच ताब्यात घेतलेला असतो.
लेखकाचं असो दे, लेखकाची लेखणी घेतलेली असते, गायकाचा गळा घेतलेला असतो, त्यामुळे मेंदू बधीर झालेला असतो. अशा वेळी स्वतंत्र विचार करणारा जो माणूस असतो, विचारवंत असतो, विचारवंत आपल्याकडे ना खूप चुकीच्या पद्धतीची विचारवंतांची व्याख्या आहे हो सर. आपण सगळ्यांना विचार, मग तो उजवा असेल, उजवा माणूस विचारवंत कसा असू शकेल? तो जाती धर्माचा विचार करतो. विचारवंत हा मुक्त होणारा विचार कर, माणसाच्या बाजूने जाणार विचार करेल ना. मग उजवा असणारा माणूस तो विचारवंत असणारच नाही. त्यामुळे 2014 नंतर जे सत्तेत गेलेले आहेत जाती धर्माचं राजकारण करून, त्यातल्या एकाही माणसाला विचारवंत म्हणायला माझी तयारी नाही. विचारवंताची साधी व्याख्या आहे, परंपरेतून जे आपल्यापर्यंत आलेलं आहे त्यातलं वाईट काय आणि चांगलं काय ज्याला ठरवता येतं त्यालाच विचारवंत म्हणता येतो. नाहीतर जो चिकटून असेल परंपरेला त्याला आपण विचारवंत म्हणणारच नाही ना. आणि जाती धर्माचं राजकारण करणारे हे परंपरेला चिकटून आहेत. तर ही परंपराच कवीला उलटी तपासून पाहता यायला पाहिजे. आणि म्हणूनच तो राजकारण करत असतो, सांस्कृतिक राजकारण करतो. आणि सांस्कृतिक राजकारण करणे हे प्रत्यक्षातल्या राजकारणापेक्षा कठीण असतं. कारण प्रत्यक्षातल्या राजकारणाला आमिष दाखवलं की ते राजकारण खेळता येतं. सांस्कृतिक राजकारणासाठी माणसाचा, आपल्या बरोबरच्या माणसाचा मेंदू तपासावा लागतो. राजकारणात प्रत्यक्षात राजकारणात मेंदू तपासण्याचा भागच नाही ना. प्रत्येक वेळी मेंदू गहाण ठेवलेलीच माणसं मेंढरासारखी जात असतात. पण सांस्कृतिक राजकारणात मेंदू गहाण ठेवून चालत नाही. ज्याला राजकारण करायचं आहे आणि ज्याला आपल्या सोबत पण घ्यायचं आहे. मला असं वाटतं राजकीय विधान करण्यासाठीच मी कविता लिहितो. आणि हे माझं राजकीय विधान आहे. म्हणजे माझी कोणतीही कविता असू दे ते मी राजकीय विधानच मानतो. म्हणजे अनेक अभ्यासक्रमात, विद्यापीठाच्या असणारे, शालेय अभ्यासक्रमात असणारी ज्या कवितेसाठी मला ओळखलं जातं, बाया पाण्याशीच बोलतात, ती कविता एक राजकीय विधान आहे. म्हणजे मी ज्या गावातनं आलोय जिथे रांगाच रांगा बायांच्या लागल्या, रात्री 12 वाजता 11 वाजता रांगा, एखाद्या झऱ्यावर बायका एखाद्या छोट्याशा कर्टीतनं पाणी भरत होते. म्हणजे मी ज्यावेळी गावात मी स्वतः लहान असताना, म्हणजे 20 वर्षापूर्वी, जास्त नाही, 20 वर्षापूर्वी हे पाण्याची टंचाई बघितली, तर तिथलं राजकीय नेतृत्वाचं अपयश नाही का ते? मग त्या विरोधातला माझा उद्गार नाही का? मला असं वाटतं की हा चिंतनशील उद्गार आहे. आणि एखादा यशवंतराव चव्हाणांसारखा राजकीय नेता असेल तर त्या कवितेचाही विचार करेल ना, शोध घेईल ना, कुठल्या भागातली पाणी टंचाई आहे. एक घागर भरत नाही दुसरी रिकामीच, तरी रांगाच रांगा जातत वाढत, बाया झऱ्यापाशीच उभ्या आटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत. डुंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव, तिथे सर्वांचे प्राण तहानलेले आहेत. चढणीचा घाट चढून उतरू, बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले. सुकून जावा कोंब तसा वाळून गेला जीव, सोसून उन्हाच्या झळा, थेंबा थेंबाने पाणी त्या करू पाहतात आपापल्या पाशी गोळा. किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना, किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना. दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात, दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. झरा मुका होत जाताना, झरा मुका होत जाताना. ज्या ठिकाणी झरा मुका होत गेला तिथे जर बायांचा आवाज येत असेल तर त्या विकासाला काय म्हणणार? तिथलं हे राजकीय विधान आहे. आपण आपल्या कवितेकडे राजकीय विधान म्हणून बघायला पाहिजे. परिवर्तनाची हाक म्हणून मी कवितेकडे बघतो आणि त्या अर्थाने मी राजकीय कविता माझी आहे असं मी विधान करतो. धन्यवाद सर. खूप सुंदर सर. 2014 नंतर जे काही देशात घडत आहे त्या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न विचारतो. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात देशातील मान्यवर नेते स्वातंत्र्यासाठी लढत होते, पण एकमेव बाबासाहेब स्वातंत्र्याबरोबर माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील विचार करत होते. आज लोकशाही पांघरून छुपी हुकुमशाही डोकं वर काढणाऱ्या काळात माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा नव्याने लढण्याची गरज निर्माण झाली आहे का? मग त्या लढाईची दिशा व स्वरूप कसे असावे असे आपल्यातील एक संवेदनशील कविला वाटतं. खरं तर हे कवितेच्या एकूण युगानुयुगे तुझच्या कवितेच्या मुळाशी जाणारा हा प्रश्न आहे. आता तो कसा आहे तो सांगतो. मी माझ्या 6वी-7वी पर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्य लढ्याबद्दल सगळं ऐकत आलो होतो. आणि त्या सगळ्या लढ्यात देश स्वातंत्र्य व्हावा, गांधीजी असतील, टिळक असतील, आगरकर असतील,
सगळे असतील. आणि त्या सगळ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात आदर आहे, गांधीजींबद्दलही आदर आहे. तर मी कोणाबद्दल विरोधात बोलत नाही. पण त्या सगळ्यांचा जो लढा होता तो स्वातंत्र्याबद्दल होता आणि तो यशस्वी केल्यामुळे आपण इथे आहोत. पण नंतर जेव्हा मी वाचन करायला लागलो, म्हणजे वयाच्या मी 17-18व्या वर्षी वृत्तपत्रात काम करायला लागलो, म्हणजे कविता छापायला गेलो, तर संपादक एक म्हणाले तिथले स्थानिक, की कविता लिहिणे हे चांगलं लक्षण नाही आहे. पण तुझी कविता छापायची असेल तर आमच्याकडे बातम्या पाठव. मग मी बातम्या पाठवायला लागलो. नंतर लक्षात आलं की अरे ही चांगली गोष्ट आहे. आपलं नाव येतं, लोक ओळखतात. आणि पहिले सुरुवातीला नाव आल्यानंतर कविता वगैरे छापल्यानंतर वाटलं की जग सगळेच आपल्या नावात सकट पेपर वाचतायत. पण असं काही लोक सगळं वाचत नसतात आणि तुम्हाला कोण ओळखत नसतात. पण ती एक प्रेरणा असते की काहीतरी नाव छापून आलं की. आणि मग मी वाचन करण्याचा प्रयत्न केला. मग खूप मला केशव मेश्राम भेटले, रमेश तेंडुलकर भेटले, ते अगदी मनोहर कदम आमचे इतिहास संशोधक भेटले, रंगनाथ पठारे सर भेटले, राजन गवस भेटले, ऐनापुरे सर भेटले, खूप लोक भेटले. वेगवेगळ्या प्रेमानंद गजवी सर भेटले. खूप सगळ्या लोकांशी माझी चर्चा व्हायची. आणि माझा एक स्वभाव होता की आपण शिकत राहायचं सगळ्या लोकांकडनं, जे व्यासंगी आहेत सगळ्यांकडनं शिकत राहायचं. तर मला असं नंतर बाबासाहेबांबद्दल वाचताना असं लक्षात आलं की बाबासाहेबांनी एका बाजूला स्वातंत्र्यासाठी सगळ्यांना साथ देताना किंवा स्वतःचे विचार मांडताना माणसाचं स्वातंत्र्य महत्वाचं मांडलं. बघा किती छान गोष्ट आहे. जर बाबासाहेबांनी माणसाचं स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महत्वाचं मानलं नसतं तर पुढे स्वातंत्र्य लढा जिंकून देश स्वातंत्र्य झाला त्याला काही अर्थ राहिला नसता. तुम्हाला फक्त देश स्वातंत्र्य होऊन चालत नाही, तर देश स्वातंत्र्य होताना माणसाच्या स्वातंत्र्याचा लढा जिंकावा लागतो. म्हणून बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, मी काही घटनेचा अभ्यासक नाही, थोडंफार मी जे वाचलं असेल तर त्यात सगळ्यात महत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आहे, माणसाच्या स्वातंत्र्याला आहे, त्याच्या जगण्याला आहे, त्याच्या मताला आहे. म्हणून ती सर्व धर्म समभाव मानणारी आहे. आणि मुळात आपल्याकडे ना व्यक्ती स्वातंत्र्याचा विचारच केला गेला नाही. आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी जेव्हा केला तेव्हा लक्षात आलं माझ्या की बाबासाहेब नसते तर या आपल्या भारतातल्या बाईचं काय झालं असतं, स्त्रीचं काय झालं असतं. मग ती ब्राह्मण असू दे, 96 कोळी मराठ्यांतली असू दे, नाहीतर खालच्या कुठल्याही वर्गातली असू दे. मला असं वाटतं की मी या कवितेत असं सर म्हटलंय, तुम्ही वाचलं असेल की दलित, पददलित आणि बाईचं दुःख एकच आहे, वेगवेगळ्या पातळीवर. शोषणाचे प्रकार वेगळे. बाई आयुष्यभर दलितच असते. मग ती माझी आई असू दे, माझी पत्नी असू दे, की एखादी ब्राह्मण स्त्री असू दे. पुरुष सत्ताक पद्धतीत बाई वेगळ्या अर्थाने बाईचं शोषणच होतं. आता ज्या घरात पदर घेतला जातो, म्हणजे मी ज्या जातीतनं आलोय तिथे पदर घेण्याची पद्धत आहे. अरे बाईला तुम्ही मुक्तच करत नाही ना. ती पदर घेते म्हणजे काय होते, तर तिला तुम्ही बंधनातच ठेवता, श्वासच घ्यायला देत नाही. मी जेव्हा अभ्यास केला बाबासाहेबांच्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब कुठल्या एका जातीबद्दल, कुठल्या एका धर्मातल्या बाईबद्दल बोलत नाही, तर समग्र बाईबद्दल विधान करतात. आणि ते विधान फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शोषणाचे हे सगळे स्तर आहेत ना, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. ते जोपर्यंत आपण स्तर समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येत नाही. आणि अनेक गोष्टी लक्षात येण्यासाठी बाबासाहेबांच्या अनेक विचाराचं सूक्ष्म पातळीवर चिंतन करायला पाहिजे. आणि त्यांच्या प्रतिमेला आणि बाकीच्या गोष्टीला न करता त्यांच्या विचाराचं अनुकरण, फक्त विचाराचं अनुकरण करायला पाहिजे. आपण विचाराचं अनुकरण करत नाही, फक्त सभा संमेलनामध्ये बोलत राहतो. म्हणून मला जर कोणी बोलवलं तर मी त्यांना सांगतो की मी भाषण करणार नाही, मी तुमच्याशी बोलेन, अशी गोल बसूया आणि संवाद करूया. बाबासाहेबांनी संवाद करायला सांगितला, भाषण नाही करायला सांगितलंय. भाषण करा,
जिथे करायचं तिथे करा ना, पण आपण आपला संवाद हरवला हो. मग भाषण काय करायचं आहे? आधी संवाद साधूया, नंतर भाषण करूया. बाबासाहेबांचे एवढे जर विचार आपण अनुकरणात आणले तरी मोठी गोष्ट होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. ओके सर, यावरती लोकशाही पांघरून छुपी हुकुमशाही डोक्यावर काढतोय त्याबद्दल थोडस जरा मत जाणून घ्यायचं होतं आपलं, जे चाललंय देशामध्ये एकंदरीत. हा, अनेक कारण आहेत. खर तर मी या संदर्भात एक दीर्घ लेख मध्ये लिहिला होता. आपल्याला 90च्या राजकारणात जावं लागेल. मंडल आयोग व्ही.पी. सिंग यांनी खुला केला. त्याच्यानंतर दंगल झाली, 92-93 दंगल आणि बॉम्बस्फोट झाले. तर आपल्याच्या आत्ताच्या सगळ्या राजकारणाची मुळं तिथे आहेत. तर मंडल आयोगाचं समर्थन तर केलं गेलं, पण अनेक वर्गाला असं वाटलं की आपण खूप असुरक्षित आहोत. मला असं वाटतं की आरक्षण हा फार कळीचा मुद्दा होऊ शकत नाही. मी आरक्षणाच्या बाजूने आहे. दलितांना जे आरक्षण दिलं गेलेलं आहे तर त्या बाजूने आहे. मला असं वाटतं की कुंदा प्रमिला नीलकंठ यांनी एक पत्रक काढलं होतं प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी, जी 1 लाख मराठा जी चळवळ आली. तर त्याही जातीचे काही प्रश्न असतील तर ते स्वतंत्र असतील, मग मी त्या प्रश्नांबद्दल बोलत नाही. तर जो वादळ निघाला होता तर त्यात एक असा एक सूर होता मध्ये की आरक्षण हे दलितांचं कमी करायला पाहिजे किंवा काय काय असेल. तर कुंदा नीलकंठांनी हे काढलं की दलितांना आरक्षण असायला पाहिजे. या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला पाठिंबा जयंत पवार आणि मी आम्ही दिला होता आणि बाकीचे सगळे होते. तर आपल्याकडे काय होते की मूळ समस्या समजून घेतली जात नाही आणि मूळ समस्या न समजून घेतल्यामुळे पुढे मग बाबरी मस्जिदचं उद्ध्वस्तकरण झालं. पुढे मग त्याआधी बॉम्बस्फोट झाला, दंगल झाली. आपल्याकडे प्रॉब्लेम असे आहेत की माणसाला समजून घेतलं जात नाही, त्याच्या जातीला समजून घेतलं जातं, त्याच्या धर्माला समजून घेतलं जातं. आणि हे सगळं असं पेटत आल्यानंतर काही वर्गाला म्हणजे उजव्या वर्गाला असं लक्षात आलं, प्रामुख्याने ते जे कल्याण सिंगांनी काही मस्जिद तोडायला अडकाठी केली नाही आणि ते यश मिळालं, तेव्हा तो जो आत्मविश्वास आला त्यानंतर खूप लक्षात आलं की खूप चांगल्या पद्धतीने आपण लोकांचा मेंदू ताब्यात घेऊ शकतो 15-20 वर्षात. आणि या 15-20 वर्षात मेंदू ताब्यात घेऊन 2014 नंतरचं राजकारण दिसतं. म्हणजे गुजरात दंगल आपल्याला माहित आहे. गुजरात दंगलमध्ये काय झालं ते यश मिळाल्यानंतर लक्षात आलं की आपण केंद्र शासनात सरकार स्थापन करू शकतो. केंद्र शासनात सरकार स्थापन करूचं असेल तर केंद्र शासनाचं सरकार अन्य व्यक्ती कोणी स्थापन करतील त्या आपल्याच पक्षातल्या लोकांना ढापून ठेवायला पाहिजे, बाजूला ठेवायला पाहिजे, आपलं राजकारण यशस्वी करायला पाहिजे. ते 2014 मध्ये यशस्वी केलं गेलं आणि 2014 मध्ये राजकारण यशस्वी झाल्यानंतर लोकशाहीचा मुद्दा पडला. काय काय झालंय नाही सांगा देशात? सगळ्या गोष्टी झाल्या. किती दंगली झाल्या, किती व्यक्तिगत पातळीवर, म्हणजे एखाद्याने कुठल्या तरी प्राण्याचा मांस ठेवलं म्हणून त्याला ठार मारून टाकायचं, रस्त्यात घरात घुसून मारून टाकायचं आणि पुन्हा महिन्याभराने त्यांचा एखादा मुलगा सांगतो काही नाही ते अपघात होता, काही नाही माझ्या वडिलांची अशी चुकून हत्या झाली. म्हणजे काय मेंदू ताब्यात घेतला जातो हे, म्हणजे भयानक आहे ना हे. आपल्याला मेंदू ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही 2014 नंतर अधिक वेग घेतली गेली आहे आपल्याकडे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्यासारखी म्हणजे आम्ही सगळे 50च्या आसपास आहोत. मी अनेक माझ्या मित्रांना विचारलं की अरे आपण हे सगळे डाव्या विचारण्याचे आहोत, बाबासाहेबांना मानतो, फुलेंना मानतो, शाहूंना मानतो, तर आपल्या घरातलं राजकारण कसं चालू आहे? तर सगळं घरातलं राजकारण उजवं असतं.
म्हणजे एखाद्या फॅमिलीत एकाच मेंदू विचार करणार असतो. बाकी आमच्या सगळ्या फॅमिलीत उजवीच असतात माणसं. त्यांना माहित नसतात सनातन आहे की काय आहे. त्या परंपरेला चिकटलेले असतात आणि ती परंपरेचा आमिष दाखवणारा राजकीय वर्ग असतो. बघा सर, मेंदू कसा ताब्यात घेतला जातो. या मालिका येणार आहे बघा टीव्हीवरचे चॅनेल चालतात ते बघा. हे सगळं बरोबर मॅनेज झालेलं आहे सगळं. तर मेंदू ताब्यात घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू आहे. मेंदूवर प्रहार घालतात आणि मेंदू एकदा ताब्यात घेतला की लोकशाही संपायला वेळ लागत नाही. मग काय लोकशाही संपते आणि हुकुमशाही येते आणि आपण हुकुमशाहीच्या जवळ आलो आहोत. किंवा हुकुमशाहीच चालू आहे. त्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण बोलू शकत नाही इथे. धन्यवाद. ओके. ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक निर्मितीशील लेखकाने किंवा कवीने स्वतःला त्याचा होत असलेल्या वस्तुकरणापासून कसं वाचवावं असं आपल्याला वाटतंय. आता अलीकडे लेखकाचं, कवीचं किंवा वेगवेगळ्या प्रोफेशनच्या लोकांचं काय झालेलं आहे, वस्तुकरण झालेलं आहे. त्या म्हणजे लेखकाने किंवा कवीने जे वस्तुकरण होत आहे त्याच्यातून कसं वाचावं असं आपल्याला वाटतंय. सर, खूप चांगला प्रश्न आहे. मी याविषयी सतत चळवळीच्या माध्यमातून माझ्या मागून आलेल्या मित्रांबद्दल बोलतो आहोत. समाजाचं तर वस्तुकरण झालंच आहे, ते आपण मान्य करतो आणि म्हणूनच आपण आधी बोलत आलो. म्हणजे मेंदू ताब्यात घेणे म्हणजे वस्तुकरणच होण्याचा भाग असतो. आणि दुर्दैवाने कवी बाजारू व्यवस्थेला शरण जायला लागले आहेत. मला सगळ्यात कोणाची भीती वाटत असेल या काळात, तर कवींची भीती वाटते. आता तुम्ही हसाल की कवींची भीती कशी काय बाबा वाटते तुम्हाला? तर खरंच कवींची भीती वाटते. कवींना म्हणजे लेखकाला, कवींना, कलावंतांना सर भूमिका असायला पाहिजे ना हो. ती भूमिका नसेल तर कवी बाजारी व्यवस्थेला शरण जाणार. म्हणजे मेंदू ताब्यात घेणारी, सत्तेवर असणारी व्यवस्था आता गोत्र होत्र काहीतरी अशा प्रकारचे कार्यक्रम करतात आणि ते वेगवेगळ्या विचारधारेचे असतात. बहुसंख्य उजव्या विचारसरणीचे असतात आणि आंधळ्यासारखे कवी धावत असतात. कोणाला विमानाचं तिकीट मिळतं, कोणाला एसी तिकीट मिळतं आणि मग ते फोटो वगैरे टाकतात की आम्ही त्या गोत्रमध्ये जाऊन आलो, आम्हाला विमानाचं तिकीट मिळालं. आणि भले भले कवी हो, मला आश्चर्य वाटतं की तुम्हाला तुमचा वापर करतायत. काही लोक असे म्हणाले, आम्ही तिथे गेलो तरी आम्ही बाबासाहेबांवरच बोललो. अरे तुम्ही बाबासाहेबांवर बोलण्यासाठी तुम्हाला बोलवलंय ना. त्यांना बाबासाहेब करवायचे आहेत आपले. आपले बाबासाहेब आहेत ना, ते त्यांना उचलून न्यायचे आहेत, पळवायचे आहेत. म्हणूनच तुम्हाला बोलवलंय ना. हे राजकारण आहे ना सांस्कृतिक, ते आपल्याला कळायला नको का? केवढं मोठं राजकारण असतं. आणि असे कार्यक्रम आयोजित करणारे माझे मित्र आहेत. मी न गेल्यामुळे रागवलेले आहेत. माझ्याशी 6-6 महिने बोललेले नाहीत. मी स्वच्छ सांगितलं माझी ही भूमिका आहे. मला तुमचा पुरस्कार नको, मला कविता वाचन नको, काही नको. कवीने अशी भूमिका घ्यायला पाहिजे. जेव्हा अशी भूमिका घेत नाही तेव्हा कवीचं वस्तुकरण होतं. आणि अपवादात्मक सोडून बहुसंख्येने मराठी कवींचं वस्तुकरण झालेलं आहे. मराठी कवींचं, सगळे कवी मला शिव्या घालू दे, मला काही वाटणार नाही. मराठी कवींचं वस्तुकरण झालेलं आहे. पण सगळेच नाहीत, अनेक चांगले कवी आहेत, खूप चांगले कवी आहेत आणि मी त्यांची लिस्ट कधीतरी जाहीर करेन. खूप चांगले लोक आहेत की ते एखाद्या जातीच्या व्यासपीठावर जात नाही, धर्माच्या व्यासपीठावर जात नाही. गोत्र होत्र काही शोधत नाहीत, आपलं स्वतःचं गोत्र होत्र शोधत. तर हे वस्तुकरण होण्याला एकच कारण आहे, ते म्हणजे प्रसिद्धी. ज्याला उत्तम कविता लिहायची आहे त्याने प्रसिद्धीपासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे मी मीडियात आहे, मी सोशल मीडियावर माझ्या गोष्टी टाकत असतो. ही मुलाखत आमच्या एका मित्राने, नामदेव कोळी या मित्रांनी टाकली. तर चांगल्या गोष्टी प्रसिद्धीतला लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. लोक नाही तर माध्यमांचं, उजवी लोक बघा ना, माध्यमांचा वापर करूनच ती आली आहेत सत्तेवर. तर प्रसिद्धी वाईट नसते, पण त्यांचा योग्य वापर करायला पाहिजे. पण आपण एवढी घाई करतो की एक कवी मला भेटला, तर मी म्हटलं अरे तू कविता लिहितोस का? तर तो म्हणाला हो लिहितो ना. तर किती लिहिल्यात? 6 महिने झाले 80 कविता लिहिल्या. तर मी उडालो. चांगला प्राध्यापक आहे,
तर तो म्हणाला की 80 कविता लिहिल्या कसं काय? तर नाही, रात्री निवांत वेळ मिळाला की मी कविताच लिहित असतो. किती पुस्तकं वाचलं? अरे पुस्तकं वाचायला कुठे वेळ आहे? प्राध्यापक सांगतो. हां, आणि तो मराठीचा प्राध्यापक. हां, आणि तो एच-ओ-डी. तर तो म्हणतो पुस्तकं वाचायला वेळ नाही. मग ते सेमिनार वगैरे असतं ते काहीतरी मग इकडे-तिकडे बघतो आणि काहीतरी बोलतो. त्याला वाटलं की मी काही प्राध्यापक नाही. मी काही विद्यापीठ स्तरावरचा माणूस नाही. तर तो म्हणाला की मी कविता मात्र सतत लिहितो. मग त्याने डायरी दाखवली. तर मी कपाळावर हात मारून घेतले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की "अरे तू कुठे गेला होता?" तो म्हणाला, "या कार्यक्रमाला गेलो मी, त्या कार्यक्रमाला" आणि नोंद लिहून ठेवली. वर्षभरात मी किती कार्यक्रमाला गेलो. तर हे सगळं अशा प्रकारचं विचार करणे म्हणजे माणसाचं वस्तुकरण आहे. आणि वस्तुकरण होणं ह्याच्यासारखी अतिशय वाईट गोष्ट नाही. तुमचं वस्तुकरण व्हावं कलावंतांचं, हीच राजकीय अभिलाषा असते लोकांची. तुम्ही एकदा तुमचं वस्तुकरण झालं, की तुम्हाला ताब्यात घ्यायला सोपं जातं ना. तर कवीनीच नाही, सगळ्याच कलावंतांनी वस्तुकरणापासून थांबायला पाहिजे. दुर्दैवाने वस्तुकरणापासून न थांबणारी पिढी, माझ्या मागची पिढी, माझ्या पिढीतले तरी अनेक लोक आहेत. आमचा प्रवीण बांदेकर आहे, आमचा गणेश विस्पुते आहे, संदेश भंडारे आहे, अतुल पेटे आहे, राजन गवस आहेत. कितीतरी लोक आहेत, की ते जातीच्या, धर्माच्या व्यासपीठावर जात नाहीत. अनेक लोकांना सरकारने म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. ते कसे बोलतात, मी बोलतो तसेच बोलतात बिनधास्त. मला माहित आहे. तर अशा लोकांचा एक आदर्श घ्या. त्यांनी काय चांगलं वाईट लिहिलं ते ते बघतील. मी त्यांच्या चांगल्या वाईटाबद्दल बोलत नाही. नाहीतर लोक म्हणतील त्यांच्या चांगल्या वाईटाचं सगळे मित्र आहेत म्हणून मी भलावण केलं. मी त्यांच्या चांगल्या वाईटाबद्दल बोलत नाही. पण ते धाडसाने बोलतायत त्याच्याबद्दल बोलतो. आपण हे धाडस करायला पाहिजे. असं धाडस केलं तर आपण आपल्या वस्तुकरणापासून हे करू. म्हणजे मी पण बघा इथे पॉलिटिकली वागलोय. उद्या म्हणतील ना, त्यांच्या चांगल्या लेखनाबद्दल बोललाय. तर मी अजिबात त्यांचे चांगलं वाईट बोललो नाहीये. मी त्यांच्या धाडसाबद्दल बोललोय, त्यांच्या भूमिकेबद्दल बोललोय आणि ती भूमिका आदर्शवतच आहे. माणसाचं प्रायव्हेट लाईफ संपून जावं असं संरक्षण जर लेखकाला मिळेल, जो लेखक स्वतःला सांगतो भयमुक्त व्हा जगाला, त्यालाच संरक्षण द्यायची वेळ आली, तर केवढी वाईट गोष्ट आहे ना. आणि यासाठी ज्या लेखकांचं, कवींचं वस्तुकरण झालंय, जे राजकीय व्यवस्थेच्या पासून धावत असतात, त्या लेखकांनी स्वतःच्या वस्तुकरणापासून थांबायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की सर तुम्ही विचारलं होतं, की याच्यावर काय उपाय? साधी गोष्ट आहे हो. सर तुम्ही मी संवाद वाढवत नेलाय. या संवादात सहभागी व्हायचा. जगातला असा संवाद झाला, की माणसं संवेदनशील असतात, जातमुक्त, धर्ममुक्त असतात आणि ती वस्तुकरणापासून थांबून माणसापासून माणसाकडे फक्त जातील. धन्यवाद. खूप सुंदर सर. मुळामध्ये उपेक्षितेला बळी पडतात त्या कारणानं हा लोभ जो आहे त्यांचा वाढत जातो आणि त्यांचं वस्तुकरण आयत्या झालेलं आपल्याला होय, आढळतं. तर मग होय. महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्र म्हणजे एक भक्कम, निर्भीड, दिशादर्शक अशी एक प्रतिमा महाराष्ट्राची आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की विचार दिशादर्शक भूमिकेत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला सध्या विचारशिथिलता आली आहे का? आली असल्यास त्याची नेमकी कारणं कोणती असं आपल्याला वाटतंय? खूप चांगला प्रश्न आहे. माझी स्वतःची मर्यादा आहे या प्रश्नाला देण्यासाठी. मी सर कविताच लिहिणारा गरीब माणूस आहे. मी काही विचारवंत नाही आणि व्यासंगी नाही. मी कवितेच्या अनुषंगाने आणि अनुभवातून बोलतो. ही जी सगळी पुस्तकं असतील, कदाचित ती सगळी पण मी वाचली नसेल. तर माझ्या घरात कोणतरी आलं तर लोकांना कळायला पाहिजे खूप पुस्तकं आणि विचारवंत आहे. असं काहीतरी लोकांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कधीतरी वृत्तपत्रात असतो म्हणून संदर्भासाठी पुस्तकं वगैरे वापरतो. पण प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. तर आता विचारवंतांची जी शिथिलता आली आहे ती खरीच आहे. विचारवंतांचं मी माझ्या हत्तीलोमध्ये जो वापरला शब्द तोच मी मगाशी म्हटलं होतं, की विचारवंत कोणाला म्हणतो? की जे परंपरेतनं चालू आलंय ते त्याला ज्याला चांगलं वाईट ठरवता येतं त्याला विचारवंत होतं. एक साधी सोपी व्याख्या आहे. पण आपल्याकडले विचारवंतही जातीत बांधले गेले आहेत, स्वतःहून जातीत बांधले गेले आहेत, धर्मात बांधले गेले आहेत. तर त्यांना आपण विचारवंत कसं म्हणायचं? आधीचे सगळे विचारवंत बघा, हे सगळेच नसतील, अनेक विचारवंत असतील. तर त्यांचा व्यासंगही मोठा होता आणि ते माणसावरच प्रेम करणारे होते. हां,
पण आपल्याकडली जी आत्ताची विचारशीलता सगळी क्षीण झालेली आहे ती त्या विचारवंतांपर्यंत आपल्याला जोडावी लागते. म्हणजे मधी एक विचारवंत आमचा मित्र असणारा मुंबईत बोलत होता आणि छान गप्पा, म्हणजे चांगल्या व्याख्यान खूप चांगलं होतं. आणि तो म्हणाला असं की माझ्या जातीतल्या लोकांवर अन्याय झाला. जगातला कुठलाही विचारवंत असं वाक्य बोलूच शकणार नाही, माझ्या जातीतल्या माणसांवर अन्याय झाला. त्यावेळी म्हणणं ठीक होतं. जात वर्गाचं जे अंतर्गत राजकारण आहे ना ते आपण समजून घ्यायला पाहिजे. पण तुम्ही जातीचं नेतृत्व करू शकाल, विचारवंत असू शकणार नाही. तुम्हाला जर विचारवंत म्हणून असाल तर अमुक एका जातीवर अन्याय झाला असं म्हणायला पाहिजे. माझ्या जातीवर म्हणजे तुम्ही जातीच आहात ना. विचारवंताला आधी जात मुक्त तर व्हावं लागेल. म्हणजे छोट्या जातीचे लोक असतात नी एकत्र येतात तर त्यांनी एकत्रच यायला पाहिजे. त्यांच्याबद्दल नाहीतर छोट्या जातीतल्या गटांना आवाज देता येणार नाही ना. माझं म्हणणं आहे जातीतल्या लोकांनी वरच्या जातीतल्या येऊ नये, छोट्या जातीतल्या लोकांनी यावं. पण सगळ्या जातीतल्या लोकांनी, सगळ्या जातीतले जर विचारवंत असतील तर त्यांनी असं म्हणता नये की माझी जात नाही कसली असते विचारवंताला. तो समग्र दृष्टीने बघायला पाहिजे आणि तो ज्या जातीतनं आलाय तर त्या जातीचा उल्लेख करून या जातीचे असे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला. तर ही जी संकुचित भावना आहे ती का निर्माण झाली, तर प्रसिद्धी आणि जातीचंही नेतृत्व करायचं असतं. बरेच विचारवंतांना विचारवंतही मिरवायचं असतं आणि त्यांना जर एका वेळी जातीचंही नेतृत्व करायचं असतं. तर असं जर विचार त्यांच्या डोक्यात असेल तर ते विचारवंत कसे असतील, मी एवढंच सांगू शकतो. मला असं वाटतं की हे पुरेसं आहे, यावरून लक्षात सगळं येऊ शकतं. खूप खूप धन्यवाद सर. आज एकंदरीत आपण इथे चर्चा करताना वैश्विक मानवतेविषयी तुमचा दृष्टिकोन जाणून घेतला. तसंच देशामध्ये 2014 नंतर जी छुपी हुकुमशाही डोक्यावर काढण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये तुम्ही एकदम रोखठोक पद्धतीनं तुमचे विचार मांडलेत. त्यानंतर कविता निर्माण करत असताना स्वतःचं राजकारण कसं खेळत असतो, सांस्कृतिक राजकारण जे समाज हिताचं असतं त्याच्या पाठीशी तुम्ही ठामपणे इथं उभा राहिलेला आहात. तसंच कवीला स्वतःची भूमिका असणं खूप गरजेची असते, असा हा तुमचा उदात्त दृष्टिकोन जो आहे तो फार महत्वाचा आहे, जेणेकरून कवी वस्तुकरणापासून वाचण्याचा प्रयत्न करू शकेल हे तुम्ही मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही महापुरुषाचे कोरडे उपासक न होता, मूर्ती भंजक किंवा मूर्ती पूजक न होता त्यांच्या विचारांवरती प्रेम करणारे अनुयायी होऊन वैश्विक मानवता आपण जपली पाहिजे असा ठाम विश्वास तुम्ही आजच्या या मुलाखतीत दिलेला आहे. एकंदरीत मी तुमच्याबद्दल एवढंच म्हणेल की कर्तृत्ववान माणसाचं वैभव दिसतं, पण त्या वैभवाखाली दडलेला अंधार कोणाला दिसत नाही आणि अंधाराला छेदूनच अजय कांडल सरांसारखी माणसं मोठी होतात. तुमच्या अंधाराला छेदण्याच्या ताकदीला, हिमतीला आणखी बळ यावं हीच मोमिनी स्कूल ऑफ थॉटच्या वतीनं आणि ओपन डायस द टॉक शोच्या वतीनं मी इथं अभिलाषा व्यक्त करतो आणि तुमचे इथे सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तरी औपचारिक पद्धतीनं मी प्रशांत सर, प्रफुल्ल सर यांना निमंत्रित करतो की आमच्या संस्थेच्या वतीनं सरांचा आभार व्यक्त करावे. खूप खूप बरं वाटलं सर, धन्यवाद. सर, आभार मानण्यापूर्वी मी 2 मिनिटं तुमच्याविषयी बोलतो. मला खूप आनंद झाला की माझे विद्यापीठात काही वर्षापूर्वी म्हणजे आमचा मित्र राहुल असताना कोसंबी आणि तुम्ही सगळे लोक ती आठवण ठेवून मला या पुस्तकाच्या निमित्ताने बोलवला. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की खूप चांगले प्रश्न सर तुम्ही काढलात आणि प्रश्नच विचारत होता, तुम्ही बोलत नव्हता. बरेच लोक प्रश्न विचारताना प्रश्न करताच बोलत राहतो आणि तुम्ही एवढे छान प्रश्न काढलात की मला नेमकेपणाने त्याची उत्तरं देता आली. आणि आजवर माझ्या ज्या मुलाखती झाल्या त्यातली ही सगळ्यात समाधान देणारी मुलाखत होती. तुम्हाला सगळ्यांना, सावंत सर आणि तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रफुल्ल सरांना विनंती करेल की त्यांनी सरांचे आभार मानावे मोमिनी स्कूल ऑफ थॉटच्या वतीने. सर्वांना धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे आता फार गोड कार्यक्रम असतो, आभार प्रदर्शनाचा पण कुठून सुरुवात करावी हा कळत नाहीये.
कारण दोघांनी एवढे सुंदर आता संवाद साधलेला आहे, सर आणि प्राध्यापक प्रज्ञाकिरण वाघमारे सर. खरं तर अजय कांडर सरांचे आभार मानायचे म्हणजे आता ते मित्र आहेत आमचे आणि अगदी आव्हान ओल या काव्यसंग्रहापासून त्यांची आणि माझी वाचक, त्यांचे एक कवी म्हणून आणि माझी वाचक म्हणून ओळख आहे. सर केवळ एका व्हॉट्सअप लेटरवरून आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलेले आहेत आणि त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो. अजय सर, एवढा मोठं मन असणं आणि आजच्या काळामध्ये हे फार दुर्मिळ आहे. ही तुमच्यासाठी माझ्या मनापासून आलेली प्रतिक्रिया आहे. त्याबद्दल मी सर तुमचे फार आभार मानतो. धन्यवाद. आजच्या ह्या एकूण मुलाखतीमधून अजय सर ज्या पद्धतीने बोलत होते त्यांच्या धाडसाचं मी खूप कौतुक करतो आणि एकूणच त्यांच्या विचारांमधून जो माणूस हा केंद्रबिंदू त्यांनी मानून पुढे आपल्याशी संवाद केला, तो एक महत्वाचा मुद्दा आज मला वाटतो उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आणि आपण त्यांना अभिवादन करणार आहोत. माणूस हा विचारबिंदू मानून विचार करणाऱ्या विचारवंताचे पायीक होणं हे एक मोठं परिवर्तनशील एक घडण असते माणसाच्या मनामधली आणि माणसाच्या सर्वांगीण जीवनामधली. ही आपल्याला अजय सरांच्या एकूणच संवादामधून आपल्याला दिसलंय. सर मला त्याचबरोबर आणखी एक सांगावं असं वाटतं की अल्बेर कामू हा जो फ्रेंच विचारवंत आहे त्याचं एक वाक्य फार छान आहे की आपण एक इथिकल सुसाईड कधी करायची नसते माणसाने आणि इथिकल सुसाईड न करता सुद्धा माणसं जगू शकतात ह्या काळामध्ये. याचं एक उत्तम उदाहरण आपल्या ह्या संवादातून आणि आपल्या जगण्यातून आम्हाला मिळालंय. हे प्रेरणादायी आहे आमच्यासाठी. दुसरं म्हणजे श्याम मनोहर आपल्या मराठीतले फार चांगले आणि उत्तम लेखक, त्यांनी असं म्हटलंय की कमीत कमी खोटं बोलत राहणं म्हणजे संस्कृती. आणि सर तुम्ही तर संपूर्णपणे खरं काय सत्य काय तेच मांडत राहिलात, त्यामुळे तुम्ही खरे सांस्कृतिक आहात आणि आम्हाला सुद्धा सांस्कृतिक बनवण्याचा एक धडा तुम्ही या मुलाखतीमधून दिलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. मुलाखतकार आपले प्रज्ञाकिरण वाघमारे यांची ही पहिलीच मुलाखत होती, तरी सुद्धा अगदी धाडसाने एका मोठ्या कवीच्या समोर त्याने संवाद साधलेला आहे. तर त्या वाघमारे सरांचा सुद्धा मी आभार मानतो. ते विवा कॉलेजचे प्राध्यापक आहेत इंग्रजीचे आणि तरी सुद्धा ते उत्तम मराठी बोलतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे सध्या. त्याचे आभार, प्रज्ञाकिरणचे आभार. त्याचबरोबर अजय सरांशी संपर्क साधणारा आमचा मित्र म्हणजे मधला आमचा दुवा जो होता, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्हाला मिळवून देणारा, तो म्हणजे प्रल्हाद सोडिये. हे व्यावसायिक आहेत रत्नागिरीतले. तर ते काही कारणांशी मुळे येऊ शकले नाहीत, तर त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला अजय सरांचा संपर्क करून दिला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याबरोबर आज जे सगळे प्रेक्षक उपस्थित होते, सगळेजण जेवढे सुरुवातीपासून होते तेवढे अगदी शेवटपर्यंत राहिलेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि सरांना अशी विनंती आहे की सर यापुढे आम्हाला आवश्यकता लाभणार आहे, तर त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये आपण असावे असं मी एक मित्र म्हणून तुमच्याशी एक विनंती करतो. धन्यवाद सर. आणि हा कार्यक्रम इथे आपण संपलाय असं जाहीर करतो. धन्यवाद.